डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. म्हण कोल्हापूर महापालिकेचा विकासच झाला नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून यावर आक्रमक पवित्रा घेत हद्दवाढ कृती समितीने शहरभर फलकबाजी सुरू केली आहे. जुना बुधवार पेठेत आज लावलेल्या फलकांवर कोल्हापुरी भाषेत थेट टोलेबाजी करत प्रशासन आणि नेत्यांना जाब विचारण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा विकासच झाला नाही, अरे लई लबाड बोलतासा तुम्ही, अशा शब्दात हद्दवाढीस विरोध करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हद्दवाढीची मागणी केली जात असून अद्याप ठोस निर्णय झाला नाही. वारंवार प्रशासन आणि नेत्यांना निवेदने दिली गेली, मात्र प्रत्येक वेळी हा मुद्दा थंड बस्त्यात टाकला जात असल्याने हद्दवाढ कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी बोलताना माजी महापौर महादेवराव अडगुळे म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ 1946 पासून आता 2025 आलं तरी 1 इंचानं देखील वाढलेली नाही. आणि ही हद्दवाढ व्हावी त्याला काही निघणारी कारण आहेत. हद्दवाढ झाली तर आमची लोकसंख्या वाढणार आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये केंद्र शासनाकडून जो निधी मिळतोय तो मिळणार आहे. आणि त्यामध्ये फक्त कोल्हापूरचा विकास होणार नाही तर ग्रामीण भाग जे या शहरामध्ये येणार आहेत त्यांचाही विकास होणार आहे. म्हणून मला सांगायचं आहे की ही जी हद्दवाढ आहे ती कोल्हापूरचा आणि ग्रामीण भागाचा विकास याच्या दृष्टिकोनातून हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवूनच आम्ही मागणी करत आहोत. वास्तविक महाराष्ट्र जो महानगरपालिकेचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की ज्या शहराची हद्दवाढ करायची आहे त्या शहराच्या महानगरपालिकेला फक्त विचारविनिमय करून हद्दवाढीचा निर्णय घ्यायचा असतो. जे ग्रामीण भाग याच्यामध्ये येणार आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करण्याची तरतूद कायद्यामध्ये कुठेही नाही. सुप्रीम कोर्टाचे देखील निकाल असेच आहेत की ज्यांची हद्दवाढ करायची आहे त्या महानगरपालिकेला फक्त विचार करावा, जे अपंग नोंदणी आहेत त्यांचा विचार करू नये अशा स्वरूपाचे निकाल असताना देखील महाराष्ट्र शासन फक्त याच्यामध्ये बघायची भूमिका घेत आहे. ग्रामीण शहरा भागामध्ये वांदी लावायची आणि आज ते बघत बसलेले आहेत. वास्तविक मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना त्यांनी कोल्हापूर शहरामध्ये येऊन या ठिकाणी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवा, आम्ही ताबडतोब मंजूर करू. परवा अजित पवारांनी पुण्यामध्ये स्टेटमेंट केलं की हद्दवाढीचा प्रस्ताव ताबडतोब पाठवा, तो मंजूर करू. पण कुणी करायला मंजूर? या मंजुरीचे अधिकार तुमच्या हातामध्ये, शासन तुमचं आहे, त्यामुळे तुम्ही कुणाला विचारत बसलाय? आणि म्हणून मला म्हणायचं की याला किंवा घोषणा करायच्या, बघायची भूमिका घ्यायची आणि निर्णय कुठला घ्यायचा नाही अशा पद्धतीने चालू आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनता आता बसणार नाही. यामध्ये उग्रपणे लढा उभारला जाईल आणि त्यामुळे शासनाला याची जबाबदारी घ्यावी लागेल. महानगरपालिकेची महापालिका 1972 ला झाली. तुम्ही मात्र गेली 80 वर्ष ग्रामपंचायतीत आणि तुमचा साहेब मात्र आमच्या शहरात, अशा शब्दात थेट सवाल उपस्थित करत हद्दवाढ रोखणाऱ्यांवर फलकाद्वारे प्रत्युत्तर दिलं जात आहे. यावेळी बोलताना माजी नगरसेवक धनंजय सावंत म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेले कित्येक वर्ष रखडलेले आहे, गेले 53 वर्ष जवळजवळ. या ठिकाणी आम्ही बुधवाराचा म्हणजे हा शेवटचा भाग, इथं आंबेवाडी म्हणून गाव आहे. या आंबेवाडी गावचं जन्मल्यापासून मृत्यूचं पर्यंत आम्ही सगळं बघतोय ग्रामपंचायतीमध्ये. की जन्माला येतात की CPR आणि इथं पंचंगा हॉस्पिटल आणि महिता मयत झाल्यानंतर पंचंगा मशानभूमी, म्हणजे पूर्ण त्यांचा. बाकी इतर मी तुम्हाला काय सांगत नाही. परंतु एवढं जर असताना सुद्धा जर ग्रामपंचायत म्हणते की आमच्यासाठी काय करते, तर आम्ही काय करायला पाहिजे मग महानगरपालिकेने, असा एक आमचा मुद्दा आहे. मी तर म्हणेन या महाराष्ट्र शासनाने सुमोठा निर्णय घ्यावा. अनेक प्रस्ताव या महानगरपालिकेनं आजपर्यंत यांना शासनाला पाठवलेले आहेत, परंतु प्रत्येकाने सांगायचं की पुन्हा प्रस्ताव पाठवा आणि आम्ही पुन्हा तुम्हाला देतो. परंतु आता काही गरज नाही, सुमोठा निर्णय घ्यावा आणि आमच्या या कोल्हापूर शहराची हद्दवाढ करून आम्हाला जेवढा निधी भरघोस निधी देता येईल तेवढा निधी द्यावा. आणि मी संपूर्ण या महाराष्ट्रात थोडंफार फिरलेलं आहे. आजपर्यंत सगळीकडे कुठलेही शहर घ्या, सगळ्या शहराची हद्दवाढ झाली, फक्त एकमेव असं या महाराष्ट्रातलं शहर आहे की कोल्हापूर शहराची आज अखेर हद्दवाढ झाली नाही. तर मी तर म्हणते की हा निर्णय हा तातडीने व्हावा.
त्याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन घेऊन ये आणि हातदवाड घेतल्याशिवाय आम्ही जनता आता ग बसणार नाही म्हणजे नाही. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडत असताना हद्दवाढीचा मुद्दा अधिकच तापत चालला आहे. आता प्रशासन आणि स्थानिक नेते या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी कृती समितीचे महेश जाधव, आर.के. पवार, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, संपत चव्हाण, दिलीप देसाई, संदीप घाडगे, विजयसिंह पाटील, दत्ताजी टिपुगडे, अजित खराडे, संजय साळुखे, उदय भोसले, सुशील भांदिगरे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.